दरवाजातून आत आले. आता दरवाजाच्या लेफ्ट साईडला हे आमचा टेबल आहे. आवाज येत नसेल फॅन बंद करते. कुकरची शिट्टी वाजते, थोडंसं समजून घ्यायचं. आता टाइम नाही आहे मला व्हिडिओ. या दरवाजातून मी आत आले. इथं लेफ्ट साईडला आमचा हा टेबल आणि हा डीजे, त्याच्यावरती काही साऊंड आहे जो की माझ्या भावाने गणपतीत पप्पा म्हणजे जो की माझ्या भावाने गणपतीमध्ये पप्पांकडून रडून रडून घेतलेला आहे. त्याला 4-5 वर्ष झाली हा घेतला आणि याच्याच खाली या टेबलवरती हे आमचे सगळे पुस्तक ठेवलेले आहेत. थांबा दाखवते. हे बघा, इथे हे आमचे सगळे पुस्तकं ठेवलेले आहेत. यातले काही रद्दी पण आहेत, बट मी टाकून दिले. मला पुस्तकं असे मी लहानपणापासून माझी 3री-4थीची पुस्तकं मी अजून जपून ठेवलं. ते गावाकडे आहेत. मला पुस्तकं टाकून ते वाटत नाहीत, बट हे जास्ती झाल्यात देईन मी रद्दी ना. आणि इकडच्या साईडला दरवाजाच्या पाठीमागे आमचे पप्पांचे सगळे कपडे आहेत आणि ते क्रेओ. बघा तुम्हाला एक दाखवते मी गोष्ट. हे दिसतंय ना, आम्ही तेलाच्या बॉटल मग कुठे ठेवल्यात. ही बोर्ड आहे की नाही, हा काय बोलतात लाईटचा बोर्ड, याचा पुरेपूर वापर केलाय हे तेलाच्या बॉटल ठेवण्यासाठी. हे झालं. आणि इथं आणि त्याच्या शेजारी हा माझ्या पप्पांचा, जे पप्पा शिकवतात. आधी म्हणजे घरी ट्युशन घेत होते पप्पा, त्यामुळे पप्पांनी हा व्हाईट बोर्ड आणला होता घरी शिकवायला आणि तोच हा व्हाईट बोर्ड आहे. हा व्हाईट बोर्ड तोच पप्पांसाठी आहे. पप्पा करतात यूज ऑनलाईन ट्युशन साठी पण. आणि इकडे थांबा दाखवते. ही आमची बसायची झोपायची आरामाची खुर्ची. त्या साईडला इथं हा टेबल आहे जिथे की मी बसून जेवण करते. आणि यामध्ये ड्रॉवर मध्ये माझं सगळं साहित्य वगैरे ठेवलेलं आहे. मेकअपचं दाखवलं तुम्हाला किती पसार आहे यामध्ये. हे बघा, सगळं पूर्ण पसार आहे यामध्ये. कंगवा, बॉटल वगैरे भरपूर काय काय. आणि इकडच्यात पण सगळं भरलेलं आहे, फुल आहे. आणि यातल्या ह्या खालच्या ड्रॉवर मध्ये ना सगळे माझे कपडे. ही ड्रॉवर पण भरलाय आणि ह्या इकडच्या ड्रॉवर मध्ये पण सगळे कपडे आहेत माझे. हे झालं. आता हे पाठीमाग मला दिसतात ना ड्रॉइंग, थांबा तुम्हाला जवळून दाखवते. यात तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघितल्याच असतील ह्या माझ्या सगळ्या ड्रॉइंग, ज्या की मला काढायची हौस आहे जरा जास्त आता लागली. मग त्या मी इथं सगळ्या चिपकवले, सगळ्या त्याचं प्रदर्शन केलंय. ती ही बघा, ह्यातली ही पहिली कृष्णाची आणि वासराची. ही दुसरी माझी सगळ्यात फेवरेट माझी मावशी. आणि हे एक वाक्य लिहिलंय इथं बघा मी, बिलीव्ह इन गॉड्स प्लॅन बिकॉज ही गिव्स लेट बट बेटर. हे मला वाक्य जरा आवडतं म्हणून मी इथं लिहून चिपकवलंय. आणि हे दुसरं मी काढली होती पेंटिंग, म्हणजे काय बोलतात, पेंटिंग छोटीशी काढली होती इथे चिपकवली आहे. आणि ही पण एक ड्रॉइंग काढली. आणि ही मी घरून लाइटिंग घेऊन आली होते ना, ती याच्यासाठी घेऊन आली होती. मला इथं लावायची होती, पण इथं बघा ना बाबा, याच्यावरती मी किती चिकट टेप लावलेत, पण तरी मात्र काही लाईट काय टिकतच नाही. हे बघा, तरी इथून निघाली आहे. मी फिक्स करते. त्याला किती मी चिकट टेप लावले तरी काय राहतच नाहीये. आणि माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट दाखवू. हे बघा, हे जे की मी मनी प्लांट, जे की मी हे प्राचीच्यातून चोरून आणले माझ्या मैत्रिणीच्या घरून. आणि हे लावायला मी घरून काचेचं भरणी घेऊन आली आणि ही लाइटिंग मध्ये इथे लावली. आणि ही रात्रीची जी भारी दिसते ना, त्याच्यासाठी मी घेऊन आले. नाही का, युट्यूब वरती वगैरे ते लावतात लाइटिंग वगैरे, छान छान दिसते. तिथलं बघून मी असं काहीतरी कांड केलंय. बट थांबा तुम्हाला दाखवते कसलं भारी दिसतं ते. एवढं काही खास नाही, बट माझ्यासाठी भारी दिसत. दाखवते. त्याचं 1, 2, 3 स्टार्ट. किती छान दिसतंय हे बघा, कसलं भारी दिसतंय ना. छान दिसतंय हे बघा. आणि स्पेशली हे किती छान दिसतंय सांगा, दिसतंय की नाही. हुशारच आहे तेवढी, करू शकते काय काय. हा चला, बस झाली. हे दिसलं हे का. आणि आता एवढं झालं. आजचा दुसरं सांगते. इधर आमचा बेड आहे. जिथे की मी सदा कदा पडलेलीच असते. ह्याच्यावरून काय मी उठत नाही.
इथंच पडून असते साधारण कदा. खायचं भेजाव, झोपायचं भेजाव, पाणी वाटलं तर झोपून पिते पाणी. हा इथं थांबा, लाईट मला पहिले बंद करू दे. हा आमचा बेड, जो की बेड नाहीये, पण आम्ही ह्याला बनवलाय. असं काय बोलतात त्याला, असं क्राफ्टिंग वगैरे काही पण जुगाड करून बेड बनवलाय. हा आमचा बेड नाहीये रिअल, म्हणजे नाही का कापडाचा नाही, फर्निचरचा लोखंडाचा हा बेड नाहीये. आम्ही हा बेड बनवलाय जुगाड वगैरे वापरून. ते नाही का काय बोलतात त्याला, गौरेला ते साचा वगैरे असतो त्याच्याच पासून आम्ही हा आमचा बेड बनवलाय. तर चला, ही आमची एवढी एक रूम झाली, यामध्ये एवढंच आहे. आणि दुसरं तुम्हाला तर आमचं किचन दाखवते. थांबा. आणि इथं हे 7 घोडे आहेत, जे की लावतात प्रत्येक घरात. त्यामुळे पप्पांना भेटले होते, मग ते इथंच लावलेत. आणि हे सगळ्यांच्या घरात असतं, जे की कॅलेंडर. एवढंच आहे ह्या घरात. थांबा. इकडे आमचं किचन आहे, इथून सरळ आले की नाही, इकडे आमचं किचन आहे. हे कपडे जरा आहेत किचन भरपूर, त्याला इग्नोर करा प्लीज. हा इकडे आमचं किचन, इथून एंट्री आम्हाला. इथं आमचं किचन आहे, इथं बेसिन आहे. इथं बेसिन आहे, इकडे आमचं किचन आहे. हे बघा, दिसतं का? बल्ब लावावं लागेल, बल्ब पण नाही इथं, दिसतच नाही बल्ब. दिसतच नाहीये. थांबा 1 मिनिट. चला आमचं किचन दाखवते. हे बघा, इथून आत आलं की माझी आई. थांबा, मी दिसत नाहीये. हा इथं आई स्वयंपाक बनवते. हे स्टार्टिंग मध्ये जरा साहित्य, त्याला इग्नोर करा. आणि इकडं हे आमचं कपाट आहे. एक मिनिट, इथून दाखवते. हा इकडे आमचं भांड्याचं कपाट. इथं जरास किचन मध्ये आमच्या गर्दी झालीये, बट असं इथं आमचं हे भांड्याचं कपाट. हे बाकीचं रफ आहे, म्हणजे रफच म्हणते, बांधकाम चालू आहे त्यामुळे हे जरासं बॉक्स वगैरे आहे मोठा. आणि इकडं हे आमचं छोटस किचन. आई आमची स्वयंपाक करते. थांबा, तिचं तोंड दिसत नाही. इथं आई स्वयंपाक करते. दाखवते. हे बघा, हे छोटूसच आहे, एवढं मोठं नाहीये किचन, बट ठीक आहे. आई आता आमची मस्त. बघा, मी त्याला सांगितलं होतं डाळ भात बनव, म्हणजे काय बोलतात त्याला, वरण भात बनव. मी तिनं वरण बनवलं, आता भात बनवते. झालं, किचन एवढंच आहे. आणि इकडं थांबा, कपडे आहेत. इथं इथं आमचं बाथरूम आहे. आणि इथं दरवाजा आहे. इथून थोडासा गॅप आहे, आणि इथं टॉयलेट आहे. हा झालं, एवढंच आहे. आणि तुम्ही म्हणता ना की तू काय बोलतात, आणि तुम्ही म्हणता ना की बाबा तू इंदापूरमध्येच असते, तरी तू म्हणते गावाकडे गेली, असं ते तसं करते. बट आमचं गावाकडचं किचन आणि हे किचन मध्ये डिफरन्स आहे. तुम्ही म्हणता ना तू किचन मध्ये असते इंदापूरच्या आणि दाखवते गावाकडचं, बट आमच्या गावाकडच्या किचन मध्ये आणि ह्या किचन मध्ये लय फरक आहे. तुम्हाला कसं वाटतं काय माहिती, बट हे रूम आहे ना जराशी गावाकडच्या रूम सारखीच वाटते. बट चला, आमचं असं होतं, आमचं एवढं रूम घर म्हणजे घर नाहीये आमचं, बट आम्ही इथं भाड्यानं राहतो. हे आमचं असं होतं घर, 2च रूम आहे. बरं झालं, एवढं आमचं घर आहे. आणि कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा, पण नावं ठेवायची आधी सांगते. बरं चला, भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.